हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये। तर आजची रेसिपी आहे नागलीच्या कुरडया, नाचणीच्या कुरडया। तर मागच्या वेळेस मी तुम्हाला दाखवल्या होत्या गव्हाच्या कुरडया, तर आज आपण बघणार आहोत नागलीच्या कुरडया। मी देखील पहिल्यांदाच बनवल्या आहेत आणि खरंच खूप छान झाल्या होत्या आणि मला वाटलंही नव्हतं की नागलीच्या कुरडया पण कधी होतील असं। मी पहिल्यांदा करून बघितल्या, जशा गव्हाच्या करतो तसंच आहे। तर मी पुढची जी प्रोसिजर आहे ती तुमच्यासोबत शेअर करते। तर नागली आपल्याला आणायची आहे। तुम्ही 1 किलो आणा, 2 किलो, मी इथं अर्धा किलो नागली आणली होती आणि ती छान अशी धुवून घेतली। आपण मार्केटमधून ते आणतो तर तिच्यात खूप सारी मातीही असते किंवा कचरा हा असतो, तर तिला आपल्याला छान असं 3 ते 4 पाण्यामध्ये हाताने रगडून वगैरे ही नागली धुवून काढायची आहे। त्यानंतर हिच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून ही नागली आपल्याला 3 दिवस अशीच ही ठेवायची आहे। तर रोज हिचं पाणी आपल्याला बदलायचं आहे, तर 3 दिवस आपल्याला ही नागली भिजत ठेवायची आहे। 3 दिवसानंतर आता ही नागली मी चांगली धुवून घेतली आहे। हिचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि मग हिला आपल्याला आता मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे। तर ही नागली आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकेल। सगळी मी ही नागली बारीक वाटून घेतलेली आहे। हिची बारीक अशी पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे। सगळी मी बारीक पेस्ट केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ते मिश्रण गाळणीने, चहा प्यायची जी चहा गाळायची जी गाळणी असते त्या गाळणीने मी हे गाळून घेतलेलं आहे आणि हातानेच आपल्याला हे असं दाबून सगळं प्रेस करून जो नागलीचा वरचा जो भाग असतो, जो वेस्टेज भाग आहे तो आपल्याला ठेवायचा नाही, तो एका पातेल्यात आपल्याला काढायचा आहे। असं सगळं आपल्याला हे पाणी गाळून घ्यायचं आहे आणि जो वेस्टेज भाग होता हा तर याच्यामध्ये फेकायचं नाही याला लगेच, हे आपल्याला 3 वेळेस धुवून काढायचं आहे चांगलं। आता हे पहिल्यांदा एकदा झालं, हे दुसऱ्या पाण्याने आपण हे धुतोय आणि हे गाळणीने मोठी जी आपली पीठ गाळायची गाळणी असते ती मी आता घेतलेली आहे, कारण त्या छोट्या गाळणीत एवढं जमत नव्हतं। तर पीठ गाळायच्या गाळणीमधून मी हे सगळं गाळून घेतलं आहे आपलं आणि परत आता तिसऱ्या पाण्याने परत 3दा हे आपल्याला प्रोसेस हे करायची आहे। तिसऱ्यांदा परत हा जो वेस्टेज पदार्थ असतो नागलीचा, कुच्चा म्हणतात त्याला, तर तो परत आपल्याला पाण्यामध्ये टाकून त्याचं परत आपल्याला हे असंच पद्धतीने गाळून आपल्याला घ्यायचं आहे। आता हे सगळं आपलं गाळून झालं आहे, तर आता तिसऱ्यांदा आपल्याला एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि त्या कॉटनच्या कपड्याने हे जे पाणी आपण जे काढलेलं आहे, चीक जो काढला आहे नागलीचा, तो आपल्याला गाळून घ्यायचा आहे। आता हे एवढं असं का करायचं, कारण नागलीमध्ये ना खाली बघा, आपण किती पण गाळलं ना तरी त्याच्यामध्ये हे जे नागलीचे जे रेड कलरचं जे असतं फोत्रे असतात, जे कवर असतं ते राहतं, ते जात नाही। त्याच्याने मग आपल्या ज्या कुरड्या आहेत ना त्या व्यवस्थित नाही येणार, काळ्या काळ्या दिसतील किंवा त्या साच्यामधून ते व्यवस्थित ते जे असतं हे चीक असतं ते व्यवस्थित निघणार नाही। तर आता हा एवढा चीक माझा तयार झालेला आहे याच्यामध्ये, हा मी रात्रभर आपल्याला असाच ठेवायचा आहे। सकाळी उठून बघा हा असा दिसेल, याला लगेच चमच्याने असं हलवायचं नाही आहे। याचं जे वरचं पाणी आहे ना ते आपल्याला हळुवारपणे, बघा जसं व्हिडिओमध्ये मी दाखवते त्या पद्धतीने हळुवारपणे सगळं पाणी हे काढून घ्यायचं आहे, वरचं पाणी। आणि नंतर हा खाली जो आपला उरलेला आहे तो आहे हा चीक, तर हा चीकच महत्त्वाचा आहे। आता याला चमच्याने आपण एकत्र असं करून घ्यायचं, कारण खाली तो चिटकलेला असतो, तर चमच्याने आपल्याला त्याला चांगला मोकळा करून घ्यायचा आहे। त्याच्या ज्या गाठी असतील त्या आपल्याला मोडून हा चीक आपल्याला छान असा मोकळा करून घ्यायचा आहे। आता आपल्याला याला मोजायचं आहे। का मोजायचं, कारण मग पाण्याचं प्रमाण आपल्याला हे व्यवस्थित घ्यायचं आहे। तर मी याला ट्रान्सफर करेल एका भांड्यामध्ये, तर ते भांडं जेवढं भरेल तेवढंच आपल्याला पाण्याचं प्रमाण हे घ्यायचं आहे। तर जेवढा चीक तेवढंच पाणी आपल्याला इथं घ्यायचं आहे। तर माझा हा एवढं चीक हा भरला आहे, तर तेवढंच मी पाणी हे घेतलेलं आहे। तर आता तेवढं पाणी घेतल्यानंतर हा जो चीक आपल्याला गॅसवर शिजवायचा असतो त्यासाठी आपल्याला जाड बुडाचं पातेलं घ्यायचं आहे। तर मग त्याच्यासाठी तुमच्याकडे पितळाचं पातेलं असेल तर ते तुम्ही वापरू शकता, नाहीतर स्टीलचं जरी असेल तर ते जाड असलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून खाली चीक हा चिटकणार नाही। माझ्याकडे पितळाचं होतं, तर जेवढं चीक तेवढं पाणी मी घेतलं आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकलं, त्यानंतर चवीप्रमाणे आपण मीठ याच्यात टाकून घेऊया। मीठ
जास्त नाही टाकायचं, कारण सुकल्यानंतर हे पदार्थ अजूनच खारट होतात, कारण वर्षभर आपल्याला त्यांना स्टोअर करून ठेवायचे असतात, म्हणून मीठ हे जपून वापरायचं। आता हे गॅसवर पाणी आपल्याला छान असं उकळी काढून घ्यायची आहे। त्यानंतर आपला जो चीक होता, एका हाताने चीक टाकायचा आणि एका हातामध्ये लाटणं घ्यायचं, किंवा तुमच्याकडे लाकडी सरोटा असेल तो घेऊ शकतात। लाकडाचाच वापरा, कारण त्याला चीक हे चिटकत नाही आणि व्यवस्थित तो मिक्सही होतो। तर हळूहळू आपल्याला गॅसची फ्लेम ही फुलच ठेवायची सुरुवातीला। तर हा जो चीक आहे तो हळूहळू आपल्याला याच्यामध्ये हा मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे घेरून घ्यायचा आहे असं त्याला म्हणतात, कारण याच्यामध्ये गाठी ह्या पडल्या नाही पाहिजे, लम्स हे पडले नाही पाहिजे। तर याला छान असं फेटून घ्यायचं आहे। बघा आता तो थोडा जमा व्हायला लागला आहे। चमचा किंवा जे लाटणं आपण फिरवते ते अजिबात आपल्याला थांबवायचं नाही आहे, ते चालूच ठेवायचं आहे। याच्यात थोडीशी मेहनत आहे। तर आता तो चीक जमायला लागला आहे, तर याच्या गाठी न पडला पाहिजे, म्हणून हा आपल्याला छान असा चीक हा एकजीव असा हा याच्यात करून घ्यायचा आहे। आता लाटण्याने आपला चीक हा छान असा झालेला आहे। तर चमचा आपण आता याच्यात वापरू शकतो। त्याला छान असं अजून आपल्याला फेटून घ्यायचं आहे, हलवत राहायचं आहे, कारण खाली तो चिटकला नाही पाहिजे। त्याला छान आपण शिजवून घेतलेला आहे आणि आता बघायचं आहे तो शिजला का नाही हे आपल्याला कसं समजेल। पाण्याचा हात घ्यायचा आणि त्या पिठाला लावायचा। जर पीठ आपल्या हाताला नाही चिटकलं म्हणजे हे आपलं जे चीक आहे तो परफेक्ट शिजला आहे असं आपण समजावं। आता साचा घ्यायचा आहे आपल्याला कुरडईची, त्याच्यामध्ये खाली जी चकली असते ती बारीक जाड तुम्हाला जशी कुरडई पाहिजे तशा छिद्रांची चकली लावायची, साच्यामध्ये पीठ टाकायचं आणि मग आता आपण याच्या कुरडई ह्या करून घेऊयात। तर बघा किती छान अशा मस्त कुरडया याच्या झालेल्या आहेत आणि खरंच मिलेटची कुरडई तयार झाली आहे। आजकाल ज्वारी, नाचणी हे आपण खाण्यामध्ये, याच्या भाकरी आपण रोजच्या जेवणामध्ये, आहारामध्ये याचा समाविष्ट हा करीतच असतो, पण अशा पद्धतीच्या ह्या कुरडया जर आपण बनवल्या तर अजूनच आपल्या जेवणामध्ये आपण एक पदार्थ अजून ॲड करू शकतो। आणि हे पीठ आंबवलेलं असतं त्यामुळे अजूनच हे पौष्टिक आहे खूप शरीराला। तर ह्या सगळ्या कुरडया मी केलेल्या आहेत आणि मस्त 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये यांना मी सुकवून घेतले आहेत। या कुरडयांची सुकल्यानंतर आपण भाजी देखील बनवू शकतो। गरज नाही आहे की त्या तळूनच खाल्ल्या पाहिजे म्हणून परत त्याच्यात ऑइल वगैरे असतं, तर तुम्ही याची भाजी देखील बनवूनही खाऊ शकतात। तर बघा ह्या एवढ्या माझ्या कुरडया झाल्या अर्धा किलो नागलीच्या। तर बघा किती छान अशा झालेल्या आहेत कुरडया मस्त। तरी माझ्या इथं ऊन कमी आहे, म्हणजे टेरिसवर वगैरे। तर जर तुम्ही गावाकडच्या साईडला असाल तर तुम्हाला मस्त मोकळं गच्चीवर तुम्ही टाकू शकता। तर आता आपण या तळून बघूयात। मस्त झाल्या होत्या, छान अशा फुलल्या होत्या आणि टेस्ट देखील आंबट अशी लागते ना, ते आपण त्याला भिजवून ठेवतो नागले तर थोडीशी आंबट अशी चव येते, तर खूप छान लागतात त्या कुरडया अशा खायला। तर सगळ्या कुरडया मैमाशा तळून दाखवते तुम्हाला बघा। तर ह्या आपल्या सुकलेल्या आणि ही आपली तळलेली कुरडई छान दिसते। अजून थोड्या सुकवाव्या लागतील याला आणि मग एक दिवस अजून सुकून मी यांना हवाबंद डब्यामध्ये वर्षभर ह्या स्टोअर करून ठेवू शकतो आपण अशा। तर ह्या मी तुम्हाला तोडून पण दाखवते की त्याचा आवाज कसा असेल, तर तो बघा आता। बघा हाताला ऑइलही लागलं नाही, तर जास्त ऑइली पण ह्या बनत नाही, खूप छान अशा बनतात ह्या कुरडया। तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि तुम्ही पहिल्यांदा चॅनलला व्हिजिट केली असेल तर नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा। तर चला भेटूया पुढच्याच अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत टाटा बाय बाय।